नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे रविवार आणि अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा, उत्साहाचा आणि तुम्ही नवनवीन गोष्टी खरेदी करा, हीच स्वामींचरणी हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मी उठलेलो होतो बघा 7:30ला, कारण रविवार असल्यामुळं आणि सण हा रविवारीच आलेला आहे. त्यामुळं म्हणजे 7ला उठलेलो होतो मी. 7ला उठल्यानंतर बघा चुलीवरती पाणी ठेवलेलं होतं आणि फुलं एवढी छान उमललेली होती, मस्त दिसत होते. त्यासाठी म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवावा. आणि इथलं ज्या वेळेला पाडव्याच्या आधी बघा आम्ही हे काढलेलं होतं, इथलं जी घाण काढलेली होती, आपले गवत जेवढं काय आलेलं होतं ते काढलेलं होतं. त्यावेळी त्यांनी गोकर्णाचा जो बेल आहे तो उपसून टाकलेला होता. तर मला वाटलंच नाही की हा परत येईल. तर इथं बघा परत आलेला आहे गोकर्णाचा बेल आणि त्याला 2 फुलं उमललेले आहेत. आता ह्याला गोकर्ण का म्हणतात मला तर काय माहिती नाही. तुम्हाला काय माहीत असलं तर मला नक्की सांगा. आणि हे जे फुलं आहे ना ते महादेवाच्या पिंडीवरती वाहतात त्यासाठी. तर इथं बघा सूर्य किती छान दिसत होता. सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आणि मस्त वाटत होतं. ऊन जरी येत असलं तरी पण वारं छान हलकं वारं सुटलेलं होतं. तर इथं आता घुशी लागायला लागल्या. तर ह्याला काय करायचं मला काय पर्याय माहिती नाही. आता हे तर म्हणलेत की काचा तीन टाकूया. आता हे किती वेळा जरी मला ह्यांनी सांगितलं की काचा टाक, पण मला काही धाडस होत नाही. कारण बघा एखाद्या वेळेस ते यायला लागलं बाहेर आणि कुठं तर त्याच्या तोंडाला कापलं विपलं तर काय करायचं. त्यासाठी मी तर काय अजून टाकलेलं नाहीत काचा त्याच्यामध्ये. तर बघू आता ह्याला दुसरा काय तर उपाय सुचवूया, पूर्ण ते मोजवून घेऊया म्हटलं, म्हणजे ती तिथं जाणार नाही. तर घुस एक अशी असते बघा, एकदा घराला लागले का नाही पूर्ण आजूबाजूचा सगळा एरिया जो आहे तो पोकरून टाकते. तर इथं भरपूर घुस लागलेलं आहे. आणि आता बघा इथं आम्ही हे ज्या वेळेला गवत काढलेलं होतं त्यावेळी हिने का नाही आळूची पानं, ह्यांना जर एखादं झाड नाही आवडत तर ते तिथं ठेवत नाहीत. पण किती आलेले आहेत बघा. हिने पूर्ण सगळं एक पान आणि पान आळूचं जी पानं आहेत ती उपसून टाकलेली होते. मला छान वड्या करायच्या होत्या. आणि हा खायचा आळू आहे. असा पण कुठला पण मी आणून नाही लावला. शेजारी जे पाटील काकांचा बंगला आहे तर त्यांच्या बंगल्यातनं आतली मी पानं ती आणून लावलेली होती. म्हणजे त्यांनी जे खात होते पानं तर ते त्यातलंच त्यांनी मला दिलेलं होतं आणि ते मी आणून इथे लावलेलं होतं. आता पहिल्या वर्षी मी लावलेलं होतं. आता तिसरं वर्ष लागलं आहे आम्हाला फेब्रुवारीपासून. तर अजून ही पानं येतात जातात. तर असं आहे. तर ह्या शेगडीला मला रिपेरी करायची आहे. तर आज अक्षय तृतीया बघू ह्या मुहूर्तावरती ह्या शेगडीचं एक काम जे आहे ते करून घ्यायचं होतं मला आज. तर पाणी ठेवलेलं होतं. एवढं काय कडक मी पाणी करत नाही, कारण गरम एवढं होते की सांगायला नको. तर आता माझी इथं आंघोळ झालेली होती आणि एवढी छान मस्त हलकी फुलकी मी साडी नेसलेली होती. तर आज दिवसभरात मी नुसत्या साड्याच बदलत होतो आणि त्याच्यामागचं कारण आता मला माहिती नाही, तर तुम्हीच मला सांगा. तर बघा ही साडी नेसली आणि छान वाटत होतं मला हलका अंगावरती. तर हे म्हटले ही साडी नको दुसरी घाल. मग चला आता ती पण साडी मी बदलली. आणि आता इथं मला देवपूजेसाठी फुलं आणायची होती. तर हे आधी मला नंतर हिने मला सांगितलं की साडी ही नको आणि आपल्याला बाहेर जायचं आहे त्यासाठी. तर इथं आता फुलं मी घ्यायला आलेलो होतं आणि बघा सकाळी मिटलेली असतात ती फुलं. जसं ऊन त्यांच्या अंगावरती पडेल तसं उमलतात. तर ही 2च फुलं उमललेली होती बघा. आणि पावसाळ्यामध्ये एवढी लागत होती पूर्ण जास्त, तर पूर्ण देवाऱ्यात ना हे सगळी भरून फुलं मी पावसाळ्यामध्ये देवाला घातलेले आहेत. तर आता ह्या झाडाला पण कळ्या भरपूर आल्या आहेत जास्वंदीला. पण कळ्या आहेत ना पडायच लागल्यात. काय व्हायले काय माहिती. हे म्हटलेत आता औषध आणतो. तर बघूया आता कधी आणतात त्यावेळेला. नाहीतर माझ्याकडे जे खत आहे तर तेच मी घालणार आता. ह्याला एवढे छान वाटतात हे झाड. म्हणजे एक 5-6 फुलं जरी घातलं तर देवारा पूर्ण गच्च भरून जातो. त्यामुळं तर हे पण बघा मरायला टेकलेलं होतं झाड आणि आता एवढं छान दिसायला लागले. तर झालं आता इथं साडी बदलून घेतली आणि परत मी देवपूजा करायला बसलो. आणि मी जिथं जाईल तिथं श्री येणार नाही असं कधीच होणार नाही. तर त्याला एक उत्साह असते बघा की मम्मी मी तुझा व्हिडिओ बनवतो. कारण का तर मोबाईल मिळतो बघायला, त्यामुळं थोडा व्हिडिओ करतो आहे आणि मोबाईल घेऊन बसतो आहे त्यासाठी. मी इथं माझी देवपूजा ह्यासाठीच दाखवत आहे की तुम्हाला आवडत्या त्यासाठी. तर आज देव सगळे थोडे असे घासलेले होते मी. आणि आज पूजा छान करायची होती, कुंकुमार्चन ते करायचं होतं. पण कुठलं काहीच झालं नाही बघा करायचं. आणि म्हणजे असं मला पण मलाच हे वाटायला लागले सांगायला की हे झालं नाही ते झालं नाही. हे करायला पाहिजे, ठरवून करायला पाहिजे. आणि पूजा आपण एखादी कुठल्या देवाऱ्यात आपल्या कुठला पण एखादा देव आणतो तर त्याची व्यवस्थित पूजा व्हायला पाहिजे ह्यासाठी. तर
इथं आहे ना आता अन्नपूर्णा माताच्या काय बरं मूर्तीला बघताना एवढं मन प्रसन्न होते ना, मला तर छान वाटते. आणि तुम्हाला कुठल्या देवाला बघितल्यानंतर छान वाटते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता म्हणतात की पळीमध्ये तांदूळ ठेवायचं असते, तर मी पूर्ण आतपर्यंत ठेवते. पण कधी कधी एक एकदा असं वाटतं की वरच्यावर असे छान दिसतात. आता इथं माझी देवपूजा झालेली होती बघा, आणि छान वाटत होतं. आता इथनं पुढचं जे आहे ते ब्लॉगचं काय खरं नाही आहे, तर असं झालेलं आहे. कारण मला जायचं होतं बाजार करायला आणि पोळ्या करायच्या होत्या. तर पोळ्याचं तर पुढं बघाच तुम्ही काय झालेलं आहे दिवसभरात. तर बाजार आणायचं होता मला, कारण हे म्हणले की डबल डबल खर्च नको, एकदमच तुला जेवढं काय लागणार आहे ते बाजारमध्ये लिही आणि संध्याकाळी केलीस तरी चालते, काय पावशेरच्या पोळ्या केल्या तरी पण चालते, असं त्यांचं म्हणणं होतं. तर इथं मी आता बघा ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवल्यानंतर किती छान दिसते जे अन्नपूर्णा माता आहे ते. आणि आज देव एवढं छान असं उठून दिसत होतं की मस्त वाटत होतं. तर मी एक सेवा आता दुसरी कुठली नाही केली, तर मी आज जे कॉईन आहेत तर ते 11वरनं 21 केलेले आहेत. आणि असं कॉईन मला आवडतात देवाऱ्यात साठवून ठेवायला. झाले आता तिसरी साडी बदलली. हे म्हटले की गावात जायचं आहे, ही साडी नको, त्यासाठी आता ही तिसरी साडी मी बदललेली आहे. तर गावातनं यायलाच मला वाजलेले होते 4. आणि एवढ्या उन्हातानाचं जायचं होतं, कारण हे म्हटलं की परत उद्या मला सुट्टी नाही आहे, आजच्या आजच बाजार जाऊन. आणि मी सकाळी दुपारचं म्हणजे का गेलो, आता हे 12 वाजताचं टायमिंग आहे, का गेलो कारण येऊन मला परत दुसरं सणाचं ते सगळं करायचं होतं, त्यासाठी मी गेलो. पण नाही, मला वाजले 4 यायला. आणि तिथनं आल्यानंतर 4 ते 5:30 मी व्हिडिओचं काम केलेलं आहे. आणि 5 ते 6 सानूचा ड्रेस पूर्ण केला. आणि 6 वाजल्यापासून बघा मी एवढं सगळं आवरत होतं. म्हणजे असं बाजार काढायचं होतं मला, पण म्हटलं आता चला जेवण ते पहिला करून घेऊया. आणि वरती गेलो तर कपडे 2 दिवसाची वरतीच होती, ते घेऊन आलो. आणि पावसाचं एवढं वातावरण झालेलं होतं, तर बघा वारं एवढं सुटलेलं होतं. मी तुम्हाला इथं माती जेवढी उडून आल्या तर ती दाखवत होतं, पण मोबाईलमध्ये म्हणजे पाठीमागे जेवढा अंधार असल्यामुळं मोबाईलमध्ये तेवढं दिसत नव्हतं. तर पटकन पहिला जाऊन पापड काढून आलो आणि कपडे घेऊन आलो. एवढी माझी एकटीची धावपळ झाली, कारण हे चौघं पण घरात नव्हतं आणि मला धुकधुक लागत होती. वारं एवढं सुटलेलं होतं वरती, म्हणजे पलीकडल्या साईडला जो पत्रा घातलेला तो हालत होता. आणि बाहेर तर कोण माणसं दिसत नव्हती. मी एक कापड घडी घालते बाहेर बघते, एक कापड घडी घालते बाहेर बघते, असं होतं. तर माझं कधी येतील ही चौघं असं होते. आता घरात कोण नसलं की नाही असं जीवात जीव लागत नाही माझा. आणि हे भले नाही का काय करू लागणार, पण माझ्या समोर असतात, मला समोर दिसतात, त्यांचा आवाज मला ऐकू येते, ह्यातच मी समाधानी आणि आनंदी असते. आणि हे जर कधी चौघंजण एकदम बाहेर गेलेत ना, मला तर सगळ्या मुलकातला नाही तो विचार येते, असं होते. आणि वारे एवढं सुटलेलं होतं त्यामुळं. तर इथं आता मी जे धूप कापूर अगरबत्ती आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवत होतं, आणि मला देवाला पण लावायचं होतं. तर हे नसलं ना कापूर ते अगरबत्ती, तर देवपूजा केल्यासारखंच वाटत नाही बघा. तर हे मला लक्ष्मीपुरीमध्ये एक दुकान आहे, तर तिथं मला होलसेलमध्ये मिळाले 50 रुपयाला 6. आणि आधी आहे ना, आधीच्या घरात असं सगळ्याचा हिशोब लागायचा की कापूर लावताना थोडासाच, अगरबत्ती लावताना. आता देवाला देवधूप म्हणजे दिवाबत्ती करताना सुद्धा जर आपण चिंगूसपणा करायला लागलो तर मग कसं व्हायचं. मला असं मनसोक्त पूर्ण जेवढा मला पाहिजे आहे तेवढी मला धूप तेन असं चालू वाटते. तर मला होलसेलचं दुकान एक सापडलेलं आहे, त्याच्यामध्ये आता ही मोठीच्या मोठी कांडी आहे. आज मी म्हणजे हे आहे काय बरं सण आहे, त्यासाठी मी पूर्ण कांडी जी आहे ती लावलेली आहे, नाहीतर मी ह्याच्यामध्ये 2-3 असं तुकडं करून लावतो. देवाला मी दिवाबत्ती करायला बसलो आहे, तोपर्यंत सानू आणि सुहानी आलेली होती. तेव्हा माझा जीवात जीव आला, कारण बघा दरवाजा उघडा ठेवून असं देवाला आरती ते लावताना माझ्या मनात अशी भीती वाटत राहत्या, माणसं कांसं नाही आली तरी एखादं आता सापूच कुठनं अचानक येईल असंच माझ्या डोक्यात राहते, की म्हणजे येईलच असं मला वाटत राहते, कोण घरात नाही. तर मला एवढे हसतात घरातले की तुझं काय वेगळंच सुरू असते असं. तर आता कुकर एक कधी मिळते काय माहिती, कारण हे जर बघा घासल तसं नट जो आहे तो सैल होते. तर झालं आता विचार करून झालं, घाबरून झालं. आता ठेवलेलं होतं थोडासा चहा आणि करायचं होतं मला जेवण. तर चला आजचा बेत जे आहे ना, हे मी बटाटू पण आणायचं विसरलेलं होतं, तर मला पुरी भाजी बटाटू आणि खीर असं करायचं होतं, पण ते काय नाही जमलं. पण मी खीर नक्की करायचं असं विचार केलेला होता, कारण मी येतानाच आहे ना खिरीचं जे पाकिट आहे ते आणलेलं होतं. आता इथं मी चहा घ्यायला लागले, म्हटलं सानूला पाहिजे होता त्यासाठी. आणि ती आलेली तर म्हटलं पाणी आले पाठीमागं, तर बाटल्या तेवढा भरून फ्रीजला ठेव, कारण संध्याकाळच्या जेवणात दिवसभर आता असतेच हे गार पाणीत ठेवलेलं फ्रीजला, पण आता पूर्ण संपलेलं होतं आणि पाणी पण फास्ट होतं, त्यासाठी म्हटलं ते तेवढं भरून फक्त ह्याला ठेवा. आता बाजारातून सगळ्या निवडून ते स्वच्छ करून ठेवायचंच आहे मला. तर आता म्हटलं चला आता दुसरं काय घेण्यापेक्षा मसुरा सुक्या जे आहेत ते करूया, कारण बटाटू पण नव्हतं मी आणलेलं. आणि यायच्या म्हणजे बाजार करून येताना आम्ही दुसऱ्या रस्त्यानं आलो, नाही तर रंकाळ्यापासून आलो असतं तर मी घेतलंच असतं.
तर असं झालं. मला ताईंकडून यायलाच वेळ झालेला होता, त्यामुळं तिकडं आणि त्या रस्त्याला कुठं बटाटू ते काय मला दिसले नाहीत, त्यामुळे मी नाही आणलं. तर आज हे तांदूळ आणलेलं आणि ह्या तांदळाशिवाय भात खाल्ल्यासारखंच वाटत नाही. आता 2 वेळा बदलून बघितले तांदूळ, पण काय नाही, ते पुरवटी पण येत नाहीत आणि आपल्याला भात खाल्ल्यासारखं पण वाटत नाही. आता हे GSR तांदूळ जो आहे तो एकदम मस्त, त्याचा आजचा जिरा राईस जरी केला तर छान वाटते बघा. आणि एकदमच भारी असं तांदूळ म्हणजे भात लागतो ह्याचा. तर मी आता ह्यांना सांगूनच ठेवलेलं होतं, बाकी दुसरं मला काय नाही आणून द्या, पण मला फुल ह्या महिन्यात बाजार जो आहे तो पूर्ण भरून द्या असं मी म्हटलेलं होतं. तर बाजार हिथं आहे ना, आता मसुरा आणि भात लावायचं होतं मला कुकरला, आणि मोठा कुकर मला लक्षातच येत नव्हता की मी बाहेर ठेवला, पलीकडे ठेवला की काय केलं आहे. तर असू दे म्हटलं, आता हे उडकत बसायला नको. असं होते बघा, घरातल्या घरात एखादी वस्तू मी कुठं ठेवली तर माझ्या लक्षात नाही येत. तर इथं आता मसुरा घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हिंग, कसुरी मेथी आणि हळद टाकून आता हे शिजवून ठेवणार आहे. तर अशीच आमटी मला छान लागते हे सगळं घातल्यानंतर, आणि अशीच जर हे काय नाही घातलं तर मला ते फिक्कं फिक्कं असं लागतं. तर पाणी फ्रीजला ठेवलेलं होतं आणि मला माहीतच नव्हतं की फ्रीजला पाणी आहे गार, आणि मी आल्यापासून साधंच पाणी पित होतो. तर सानू म्हटली पातेलं भरून मी पाणी ठेवलेलं होतं, कारण संध्याकाळी तुम्हाला लागते मला माहीत आहे. तर एखादी जर गोष्ट मुलांनी आपल्या विचाराची म्हणजे आपल्या काळजीसाठी केली तर आपल्याला किती छान वाटते बघा. तर असं इथं आता कुकर लावून घेतलेला आहे आणि मला करायचं होतं आता शेवाळ्या. मागच्या महिन्यात ज्यावेळी बाजार भरला त्यावेळी तेलाचा मला अंदाजच लागलेला नव्हता. ज्यावेळी मी ते तुम्हाला कॅन दाखवलं ते नेल्यानंतर मला ना तेलच पुरलं नाही. मला वाटायला लागलेलं की त्याच्यामध्ये बहुतेक 4 किलो का 3 किलोच तेल बसलं असं मला सारखंच वाटत होतं. तर ह्यावेळी मी लक्ष देऊन असं म्हणजे त्यांच्याकडे नजर ठेवूनच मला फक्त ह्याच्यात 4 किलोच तेल द्या आणि वजनाकडं बघून 1 किलो जे तेल होतं ते मी बाटलीमध्ये भरून घेऊन आलेलं. तर असं बघा, एखाद्या आपण लक्ष देत नाही. मी प्रत्येक वेळेस चिठ्ठी देऊन बाजारची जी लिस्ट देऊन असं भाजीपाला आणायचा होतं, त्यामुळं बहुतेक फायदा होत असेल त्या माणसांचा. यावेळी विचारच केला की तेल पूर्ण बघायचं मापून आपण किती घालतात काय, कारण बघा फसवणाऱ्यांची कमी नाही आहे जगामध्ये. तर आपणच म्हणजे सतर्क राहायला पाहिजे अशा सगळ्या गोष्टींमध्ये, की आपण बाजार भरतो आता त्यांनी काय आपल्याकडनं कमी पैसे घेत नाहीत, तर आपला पण अधिकार आहे की त्यांना बोलायचं की कमी आलं. आता हे मी जिथं रेग्युलर म्हणजे भरत होतं त्या तिथं मी बाजार केलेला नव्हता, ते दुकान बंद होतं, त्यामुळं बघा दुसऱ्या माणसाने असा फायदा केला. तर असं होतं. हिथं आता शेवाळ्या ज्या आहेत ना, ते ह्या रवा पिठीच्या नाहीत, फक्त रव्याच्या शेवाळ्या आहेत आणि ह्या दिसायला वेगळ्याच होत्या, एकदम जाडमध्ये आणि प्लेनमध्ये अशा दिसत होत्या. तर रवा पिठीच्या शेवाळ्या कशा अशा मऊ होत्यात बघा, लगेचच थोडंसं पाणी घातलं तर. ह्याला इतका वेळ मी भाजल्या आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतलं. आता तुम्ही म्हणशीला की खीर करायला लागले आणि पाणी का ओतले, तर दूध मी आणायचं विसरलेलं होतं, तर थोडंसंच दूध होतं, त्यासाठी म्हटलं पूर्ण शेवाळ्या ज्या आहेत त्या पाण्यात शिजवून घ्यायच्या. आणि हे माझ्याकडं म्हणजे टोपणासारखी एवढीशी छोटी वाटी आहे, तर त्याने मी ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे 4 वाटी. आणि हे एक पाकिट मिळते बघा, ह्याच्यामध्ये मसाला सगळा तयार असतो, म्हणजे तुमचं वेलदोडा असू दे, परत जे हे असते सुकामेवा जेवढा असतो तर तो असते, परत साखर असते आणि काय तर असते, त्यानं खिरीला जाडसरपणा जो आहे तो येतो आहे. आता काय असते मला नाही माहिती, पण असते. आता इथं घ्यायचं होतं मला पीठ मळून आणि पूर्ण शेवाळ्या ह्याच्यामध्ये ह्या पाण्यात पूर्ण शिजल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे. तर ही मशीन आहे ना, एवढं फायदेशीर ठरले, मला एवढं भारी वाटते ह्याच्यामध्ये पीठ मळायला की काय सांगायला नको. तर 5 ते 6 मिनटात ह्याच्यामध्ये पीठ जे आहे ते मळून होते. फास्ट आपल्याला दोन्ही साईडनं फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसंच मधनं एक थोडं म्हणजे एक 2-3 थेंब होईल असं तेल घालायचं. तुम्ही तुमच्या अंदाजानं घालू शकता. तर ज्यांना माहीत असेल त्यांना कुणाला आवडते, आता भरपूर असे बघा फूड प्रोसेसर त्यांना आलेले आहेत, पण आपल्याला जेवढं जमते आपल्या जेवढ्या ऐपतीप्रमाणे आपण घेऊ शकतो आहे अशाच वस्तू मी आणतो आहे. आता मला तर हे स्वस्तमध्ये पडलं, 212 रुपयाला म्हटल्यावर मी घेतलेलं आहे. आता 6 महिने झालं मी वापरतो आहे. एकदम भारी आणि केवढं पण पीठ ह्याच्यामध्ये मळवून होते आणि असं थोडंसं तेल लावून ठेवलं की एकदम छान असं पीठ आपण जसं हातानं मळतो आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये पण पीठ जे आहे ते मळून होते. आता इथं थोडं कापड मारलं आणि आता मला करायचं होतं पुढची तयारी बघा. आता इथे 1 वाटी हे दूध असेल तर एवढं टाकलेलं आहे. आता हे आले तर आणि चहा मागतील त्यासाठी मी उगाच थोडंसंच म्हणजे 1 कप चहा होईल एवढंच मी दूध त्यांच्यात ठेवलेलं आहे, कारण सगळं घातलं तर आता लाईट येईल जाईल काय माहिती नाही, कारण बघा आता पावसाचं वातावरण बाहेर झालेलं होतं, वारं एवढं सुटत होतं
आणि त्यामुळं तर आता इथं ना जायफळ मी किसून ह्याच्यामध्ये घातले. खिरीमध्ये जायफळ मला आवडते. खीर खाल्ल्यानंतर बघा खीर खाऊन झाल्यानंतर झोप पण आपल्याला छान लागते. अशी म्हणजे सुस्तीसारखी अशी नाही. आपलं जर अंग कधी थकलेलं असलं तर तुम्ही पण कधी तर असं करून बघा. मी भरपूर वेळा करून बघितलेलं आहे की मला ज्यावेळी कंटाळा आलेला असते संध्याकाळच्या वेळी की असं काम करून असं थकवा जाणवू लागला, अशा वेळेत त्यांना मी साखर, थोडंसं जायफळ, साखर असं घालून पिते. एकदम फ्रेश मस्त वाटते बघा. सकाळी उठल्यानंतर झोप आपली पूर्ण होत्या आणि म्हणजे उत्साह जे असतो तो येतो त्यानं. तर तुम्ही कधी पण करून बघा जायफळ थोडंसं घालून. पण जास्त प्रमाणात ते खायचं नसते म्हणतात, कारण त्याच्यात गुंगी येण्यासारखं असं काहीतरी एक पदार्थ असते त्यासाठी. तर इथं आहे बघा हे आलेले होते आणि हिने येताना आहे ना हे स्टार चिटकवतात बघा आपल्या छताला. सिलिंग जे असते त्याला लावायचं असते आणि हे रात्रीचं असं चंद्रताऱ्यांच्या ह्याच्यात झोपल्यासारखं असं वाटते, त्यामुळे हे घेऊन आलेलं होतं. तर एक पाकिट ह्यांना हे 35 रुपयाला पडलेलं आहे. आणि आता हा पसारा नाही म्हणून हा पसारा करत होता म्हणून मी इथं त्याला ओरडत होतो. पण आता लाईट काय यायचं नाव घेत नव्हती, तर मी इथं पूर्ण जेवण करून घेतलेलं आहे. पापड जे बी केलेलं होतं ते भाजून घेतलेलं आहे तळून. आणि आता इथं बघा देवपूजे काय ते देवाला प्रसाद दाखवून घेतलेला आहे. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आज जी अक्षय तृतीया आहे ते मी अशा प्रकारे साजरी केल्या. मला ह्याच्यामध्ये कुठलीच सेवा जमली नाही आणि कुठलंच काय करायचं झालं नाही. तर पुढच्या वेळी बघू. आता हा दिवस असा गेला आहे तर पुढं अजून पुढच्या वर्षी वेगळं काय तर नवीन होईल अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.